हॅलो, आपण पाहतोय एनके ट्रॉफी 2024 आणि या स्पर्धेत आता तिसरी मॅच समोर घेऊन येतो. आरसीसी परवडेवाडी आणि संघर्ष 11 बोनकरवाडी या दोन टीमच्या दरम्यान. आरसीसी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. हेमंत गोरले सर वारंवार विनंती करतोय आपलं सामन्याचा पुरस्कार घेऊन जायचंय. संदीप याने यायचंय. यानंतर जी मॅच होणार आहे आरसीसी परवडेवाडी आणि संघर्ष 11 बोनकरवाडी या दोन टीमच्या दरम्यान. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो संघर्ष 11 बोनकरवाडी या स्वतः ज्यांनी पुरस्कृत केली आहे सामनावीरची ट्रॉफी त्यांनी द्यायची. इकडे बसा बोललो ना मगासपासून. समजतं मराठी तुम्हाला? एवढे मोठे झाले 4-4 वेळा सांगावं लागतं. खुर्च्या आतमध्ये खाली आहेत त्या कशाला ठेवल्या? फोटो काढ. कमलाकर फोटो काढ. संदीप याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला भेटली. सामनावीरचा मानकरी ठरतोय संदीप. चांगली फलंदाजी केली. हेमंत गोरले वारंवार विनंती करतोय आपण सुद्धा यायचे. पहिल्या सामन्याचा सामनावीर हेमंत गोरले सर. हॅलो, ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद सर. यानंतर जी मॅच होणार आहे आरसीसी परवडेवाडी आणि संघर्ष 11 गोंडबरवाडी. गोंडबरवाडी या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजी पाचारण केलंय ते परवडेवाडी या संघाला. तत्पूर्वी पहिला बॉल डिलिव्हर होण्याआधी दोन्ही संघांना विनंती करतो की आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तसेच बीसीसीची सर्व संपूर्ण टीम पॅव्हेलियन मध्ये आतमध्ये खुर्च्या खाली आहेत ना तिकडे बसायचंय. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून माझे भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी तांबे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. संतोष तांबे साहेबांचा सुद्धा आमचे भाऊजी आहेत त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी कमलाकर बाणे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. स्पर्धेत तिसरा सामना सुरू होतोय. परवडवाडी आणि गोंडबरवाडी या दोन टीमच्या दरम्यान. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला संदेश. पहिलाच बॉल येथे स्क्वेअर लेगच्या दिशेने प्लेस केलाय. बॉल चाललाय. दोन्ही क्षेत्रक्षक धावतायत आणि अखेर बॉल फेल केलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण चांगली रनिंग विकेट. दोन्ही बॅटर्स अगदी चित्त्याच्या चपळाईने ते दोन्ही फलंदाज धावलेत. 3 धावेने सुरुवात झाली आहे. ती परवडे संघाची धावसंख्या 3 झाली आहे. स्ट्रायकिंगला रोहित असेल. हो, चांगला प्लेस केलाय. एक धावा कंप्लीट केली आहे. एका धाव्या टीमची धावसंख्या पोहोचते 4 वर. म्हणजे गोलंदाज मार्फत सज्ज झालाय तो गोंडबरवाडेकडून अजिंक्य. पहिल्या षटवर 3 धावा खर्च केले. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 1 धावा. पहिल्या षटक मार्कस असेल. पहिलं षटक हे पॉवर प्ले असेल. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असेल. मला एक क्षेत्ररक्षक बघितला ऑन साईडला. काऊकरच्या रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. दुसरा क्षेत्ररक्षक हो बॅक टू कट केलाय पण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 38 सर्कल मध्ये फक्तच धाव मिळेल. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 5. दोन्ही सलामी जोडी मोठे आरसीसी परवडवाडी संघाची संदेश आणि रोहित. हो, चांगला फटका. अगदी क्षेत्ररक्षक आहे. थ्रो केलाय. खराब थ्रो म्हणावं लागेल. एक धावा कंप्लीट करत प्रयत्न बघा. रनआउटची संधी आणि इथे फलंदाज बाद झालाय. रनआउट षटक धावतोय. रोहित फलंदाज बाद झालाय. रनआउट स्वरूपात बाद झालाय. 6 वर 1 अशी परिस्थिती आहे. पहिलं षटक सध्या सुरू आहे. पहिलं षटक हे पॉवर प्ले म्हणतात नाही पण पॉवर इथे दाखवा लागेल. पण इथे पॉवर कोण दाखवत नाही ते फलंदाज मला वाटतं संदेश आणि रोहित. आता यानंतर फलंदाज येतो उत्तम. दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल गोलंदाज अजिंक्य यांचं. शेवटचा बॉल असेल या स्पेल मध्ये कारण हे षटक 5 बॉलचं आहे. हा सामना 4 षटकांचा असणार आहे. प्रत्येक षटक हे 5 बॉलचं असणार आहे. शेवटचं चांगले फटका. रक्षक आहे आणि इथे जे टिपलाय उत्तम आल्या पावली माघारी पडतोय. दुसरा फलंदाज काय होतोय परवडे या संघाचा उत्तम एसटीचे.
हॅलो. धन्यवाद टीचे. 6-2 अशी परिस्थिती आहे ती म्हणजे परभणीवाडी या संघाची. पुढे ओपनिंग फलंदाज रोहित बाद झालाय, त्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत होता उत्तम तोही फलंदाज बाद झालाय. आता पूर्ण दामोदर असेल, आता पूर्ण जाऊद असेल. ओपनिंग फलंदाज संदेश आणि रुपेश. चला हेमंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या सामन्याचा सामनावीर मी विनंती करतो. संतोष तांबे यांना विनंती करतो सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे आपण हेमंत गोरले यांना. पहिला षटक संपलाय, आता कुठेतरी क्षेत्ररक्षण विखुरतंय. तर पहिलं आता पॉवर प्लेचं बंधन नसेल. सामनावीरचा पुरस्कार हेमंत गोरले. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी पाहायला भेटली होती. आता बॉलिंग मार्क सज्ज होते अक्षय. हो 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 बघा, अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील केली आहे. पंचांचा निर्णय आलाय वाईट. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 7 वर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, मला वाटतं फलंदाज रुपेश आणि ओपनिंग फलंदाज संदेश मैदानाच्या आत आहे. संदेश स्ट्रायकिंग एंडला आहे. बॉलिंग मार्क सज्ज होतोय अक्षय. हो चांगला फटका अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केले. अगदी वन बाउन्स बॉलला सेट केले. इतकंच थांबेल, एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 8 वर. 8 वर 2 अशी परिस्थिती. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करेल रुपेश. बॉलिंग मार्क सज्ज आहे तो अक्षय. दुसरा बॉल चांगला फटका अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धाव मिळेल, एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 9 वर. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण टीम बनकरवाडी या तुमच्या माध्यमातून 9 धावा स्कोर बोर्ड. आता स्ट्रायकिंगला संदेश. अजून एखादा मोठा स्ट्रोक येणे गरजेचं आहे. दुसरं षटक आहे. हो हो बॉल स्टंपच्या वरून गेलाय, कोणताही पंचाला इम्पॅक्ट नव्हता. अगदी चांगली गोलंदाजी म्हणून 3 बॉल टाकले, फक्त धावसंख्या 9च. चांगली गोलंदाजी अक्षय. पहिलं षटक हाताळलं होतं म्हणजे अजिंक्य तर 6 धावा खर्च केले होते. त्यानंतर गोलंदाज मार्कस सज्जर अक्षय. अक्षयने त्याच्या पावलं पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी केली. फक्त 9 धावसंख्या झाले. इथून कुठेतरी धावा येणे गरजे असेल. या मैदानात विचार केला तर 45 धावा बनवणे गरजे असेल. तर मागील सामना पाहिला होता 41 धावांचं टार्गेट, हे टार्गेट केस केलं होतं मराठवाड संघाने. काय गोलंदाजी, प्रतिम गोलंदाजी म्हणून गेले गोलंदाज अक्षय. आता या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल असेल. 9 वर 2 अशी परिस्थिती. जवळजवळ 9 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा झालेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. हो हो अगदी फायर बॉल टाकलाय. अपील केली होती पण अपील खारिज केली जाते. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 10. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. तुमची धावसंख्या आले 10 वर 2. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण रत्नमेशांचा एक डीजे संगीत. आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. 10 धावा संख्या झालाय. कुठेतरी इथे प्रयत्न करावा लागेल, आपलं सामर्थ्य दाखवावं लागेल. तो फलंदाज संदेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तोच कुठेतरी सेट झालाय. हो हो हो, कट करायचा प्रयत्न. काय गोलंदाजी, अति अचूक टप्पा म्हणा गेल. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉल ठेवला होता. काय गोलंदाजी म्हणा गेल गोलंदाज राकेश.
तिसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल चांगला टाकलाय, दुसरा बॉल टाकेल या ओव्हर मधील सेकंडला फलंदाज आहे परवडेकडून संदेश. तो स्टेप आउट खेळलाय, बॉल चाललाय वर पावसी शिवाय चौकार. या चौकार टीमचे धावसंख्या पोहोचले 14 वर. आता पुढे चांगली सुरुवात केली, इथून पुढचं पिकअप घेणं गरजेचं आहे. आपलं सामर्थ्य दाखवावंच लागेल. फलंदाज संदेश, तिसरा बॉल. हो हो बॅटची एज आणि विकेट म्हणजे चांगला झेल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद झालाय एसटीचे. हॅलो, थँक्यू डीजे. त्याच्यानंतर आदिस्ती आणि चौडेश्वरी क्रिकेट क्लब ब आणि आदिस्ती दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्यासमोर टॉस केला जाईल. आदिस्ती आणि शिवणे ब. हॅलो, 14 वर 3 फलंदाज बाद झाले. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश. बघा यशला यश येतं काय, कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. आता खरी करायचं आहे, लॉंग रन केलंय अगदी. आणि तो फलंदाज बाद झालाय. काय क्षेत्ररक्षण केलंय आणि काय थ्रो केलाय. मला पावली माघार करत तो यश. यशला इथे अपयश येत आहे वेस्टचे. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश. आता स्ट्रायकिंग एंडला रुपेश. रुपेश आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा पॉइंट या स्पेल मध्ये धावसंख्या फक्त 14 आहे. हो प्लेस केले पॉइंटच्या दिशेने, पण इथे एक धावा कंप्लीट केले. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 15 वर. षटक समाप्त होते तिसऱ्या षटकाखेर. मराठवाडी या संघाची धावसंख्या, माफ करा परवडेवाडी या संघाची धावसंख्या 15 वर. हॅलो, हरिहंता नवाळे, मनीष नवाळे यांनी यायचंय. हरी नवाळे आणि मनीष नवाळे दोघांनी सुद्धा यायचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 15 चेंडूचा खेळ संपलाय आणि 15 चेंडूमध्ये फक्त 15 धावा बनवलेत ते परवडेवाडी या संघाने. तर धावा येणे गरजेचं आहे, जास्त टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. पण क्षेत्ररक्षण टीम मध्ये चांगले फलंदाज आहेत मोठबरेवाडीमध्ये. ओके, आता फलंदाज रुपेश आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पूर्णपणे आपलं सामर्थ्य, आपलं इथे प्रयत्न इथे करावे लागेल. हे फलंदाज जयेश आणि रुपेश. शेवटचं ओव्हर बॉलिंग मार्फत सज्ज होते पवन. इथे चांगला फटका होता पण तितकंसं कनेक्शन नव्हतं. पण स्ट्राईक स्वतः कटवले, रन्स मिळणार नाही. हे अंतिम षटक असेल. हे 4 बॉल निर्णायक असतील. हे 4 बॉल मध्ये काही तर चमत्कार करावा लागेल. बघा किती धावसंख्या मजर मारतोय परवडेवाडी संघ. फक्त 15 धावसंख्या झालाय. इथून पुढे धावा येणे गरजेचं असेल. हो क्लीन बॉल. एसटी उद्ध्वस्त केली आहे. 5वा फलंदाज बाद झालाय परवडेवाडी संघाचा रुपेश एसटीचे. थँक्यू डीजे. हो हो, अपील केली जाते. बघूया काय निर्णय येतोय, पण पंचांचा निर्णय नॉट आउट आलाय. खूपच धाव मिळेल. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचले 16 वर. सध्या अंतिम षटक सुरू आहे. पवन काय गोलंदाजी केले, 4ही गोलंदाज कौतुक करावे. गोलंदाज मला वाटतं पहिले षटक हाताळलं होतं अजिंक्य, फक्त 6 धावा खर्च होते. त्यानंतर अक्षय 4 धावा खर्च केले आणि त्यानंतर राकेश फक्त 5 धावा आणि चौथं षटक पवन.
चांगला फटका खेळलाय अगदी कसं कनेक्शन नव्हतं. एक धावा कंप्लीट केला, दुसऱ्याचा प्रयत्न असेल. हे एक धावा तुम्हाला महत्व असतील. या दोन दोन टीमची धावसंख्या पोहोचले बरोबर. आता या इनिंग मध्ये शेवटचा बॉल असेल. पवन बॉलिंग सज्ज आहे, फक्त 3 धावा खर्च करेल आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज जयेश. शेवटचा बॉल. 18 धावसंख्या झालेत. हो चांगला बॉल. इथे विकेट किपरचे बेसमेंट झाले. तो एक धावा कंप्लीट आहे. 19 धावापर्यंत बसत आणि 20 धावांचं टार्गेट ठेवलंय परवाडी या संघाने. वाडी या संघासमोर अगदी माफक आव्हान ठेवलंय. 20 धावांचं टार्गेट असेल आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पण ऐकूया आपण. थँक्यू. इथे एक मिनिट. आधीच ती कर्णधार यायचंय, आधीच ती आणि शिवण्याचा कर्णधार आलाय. कुठे आहे कॅप्टन? कुठे? 5 रनची पेनल्टी आहे. आधीच तिला 5 रनची पेनल्टी. अरे दादा. ठीक आहे. फोटो मस्त आहे. असं मैदानाचा खालून इथेच बसून फोटो काढले. चला थँक्यू डीजे. थोडीशी घाई करायची विनंती असेल. परवडेवाडी संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरित. एखादी दिवसामध्ये डे नाईट मध्ये ही स्पर्धा आपल्याला मित्रांनो कव्हर करायची आहे. सकाळच्या सत्रामधून आपण पाहतोय चांगलं क्रिकेट तुम्हाला सर्वांना पाहायला भेटले. तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्यांचं सुद्धा अभिनंदन. या स्पर्धेचे सर्व स्पॉन्सर खास करून दोन्ही ऑफिशियल पंच असतील. YouTube लाईव्हवरची जे रजनीश बाहेर मित्र आहेत त्यांची टीम असेल. गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या मार्फत आमचा खेळ सर्व प्रेक्षकांना दाखवला होता. त्याच्यानंतर माझा मित्र खास करून त्याचं कौतुक करावं लागेल. गुहागरवरून म्हणजे गावावरून ही स्पर्धा करण्यासाठी कॉमेंट्री करण्यासाठी इथपर्यंत माझ्या शब्दासाठी पोहोचलाय. त्याचं सुद्धा अभिनंदन करूया. स्पॉन्सर त्यांचं सुद्धा अभिनंदन जाऊया त्यांच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. नक्कीच चांगली स्पर्धा आहे एनके ट्रॉफी आणि ह्या स्पर्धेत चित्र डोळ्यासमोर ठेवून हे अगदी गुहागर ते मुंबई हा जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास करून मी इथे इथपर्यंत पोहोचलोय आणि आपणा समोर ही स्पर्धा आहे ती एनके ट्रॉफी 2024 चालू असलेली मॅच मला वाटतं आरसीसी परवडवाडी आणि संघर्ष याच्यानंतर 11 एक मिनिट. टॉस होतोय आधीच ती आणि शिवणे ब कॅमेरा दिले. बाळकृष्ण दादा यांना विनंती करतो की आपण टॉस करायचंय. शिवने नाणेफेकीचा कौल जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचे. ते मी देतो. धन्यवाद. या मॅच मध्ये समीकरण आहे ते 20 बॉल 21 धावांचं टार्गेट आहे ते गोंदरवाडी या संघासमोर हे टार्गेट ठेवलंय ते आरसीसी परवडेवाडी या संघाने. बरोबर ही सलामी जोडी मैदानात आली आहे. दोन्ही फलंदाज गोंदरवाडी संघाचे. हॅलो माफ करा फक्त 20 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज मार्क सज्जन आहे. रजोत स्ट्रायकिंग एंडला अंकेश. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल 20 धावांचं टार्गेट. इथे चांगला फटका अगदी मिड विकेटच्या दिशेने बॉल पाठवलाय सीमारेषे बाहेर षटकार.
पहिल्या चेंडूने स्वागत केलंय ते म्हणजे रजतचं अंकपेशाने. अगदी टार्गेट कमी आहे, 20 धावांचं टार्गेट अगदी सोपं केलंय. आता फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल 14 धावा. निश्चितपणे टार्गेट सोपं झालंय. बघूया इथं प्रयत्न करावे लागतील. दुसरा बॉल टाकेल प्रज्वत. प्रज्वत टू अंकेश. इथे अगदी पूल केलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर चौकार. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 10. एस टीची फलंदाजाचं कौतुक आहे. काय फलंदाजी केली. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर चौकार. मला वाटतं पहिल्या ओव्हरमध्ये सामना संपेल काय असं चित्र दिसतंय. हो, अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला फिरकावलाय, बॉलला पाठवलाय, बॉर्डरच्या बाहेर येतोय षटकार. अंकेश ऑन फायर. एस टीचे धन्यवाद विजय. जसं की मित्रांनो म्हटलं जातं, मंदिरातल्या घंटेला तोपर्यंत किंमत नाही जोपर्यंत तुम्ही ती घंटा वाजवत नाही. पुस्तकातल्या कवितेला तोपर्यंत महत्व येत नाही जोपर्यंत तुम्ही ती कविता गात नाही. आणि तुमच्यामधल्या क्रिकेटला तोपर्यंत महत्व नाही जोपर्यंत तुम्ही ते क्रिकेट या मैदानावर सादर करीत नाही. हेच क्रिकेट अतिशय उत्तमरित्या सादर करताना दिसतोय फलंदाज अंकेश. मनीष नवाळे यांचं या ठिकाणी आगमन होते. माझे बंधुराज खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून माझे वर्गमित्र, माझे बंधुराज या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया. आणि ते सामना संपवतोय, अगदी षटकाराने सामना संपवला. पहिल्या ओव्हर मध्ये हा सामना संपवला आणि विजय होतोय तो परवडी संघ. हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये आरसीसी परवडवाडी हा संघ सहभागी झाला, त्याबद्दल तुमचं हार्दिक आभार. अंकेश ठरतोय सामनावीर. त्वरित यायचंय. आपलं सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा. शिवणे बॉल क्षेत्ररक्षण लावून घेतोय त्वरित. नवीन बॉल हॅलो. यानंतर अगदी चांगले समाज, आमचे चांगले मित्र आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक सुद्धा. अगदी त्यांच्या स्वप्नातून ही साकार झाली स्पर्धा म्हणजे एन के ट्रॉफी 2024. आणि यानंतर या मॅचची जी मॅच होणार दुसरी मॅच चौडेश्वरी क्रिकेट क्लब शिवणे आणि आदिष्टी क्रिकेट क्लब केरावळे या दोन टीम मध्ये आज सामना होणार आहे. आणि या सामन्याचं समालोचन या स्पर्धेचे आयोजक आणि आमचे मित्र नरेंद्र कामतेकर सर हे करणार आहेत.